नाही शर्ट खाली मित्रांनो म्हणजे काहीतरी खतरनाक आता थोडस याच्यात अशी एक गोष्ट आहे जी नेहाला हवी होती. केवढं गिफ्ट बापरे बापरे गाऊन चेंज झाला गाऊन चेंज झाला भारी ना थँक्यू बोल गाऊन चेंज तोंड कसं झालं आता का चालेल ना. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. जवळ आहे भाई. आता इकडून ब्लॉग का चालू केला माहितीये का, या ब्लॉग मध्ये फायनल तुम्ही आपल्या जिगरची रिएक्शन बघणार आहे. बट आत्ता एक सरप्राईज गिफ्ट आम्ही नेहाला देणार, आम्ही नाही म्हणजे राहुल देणार आहे गुरुपौर्णिमेचं. तर ते आम्ही तिला जाऊन देणार आहे. प्लस या दिवसांमध्ये आम्हाला बऱ्याच लोकांनी काय बुके पाठवले, काय पाठवलं, घरी आलं, मेन म्हणजे शॉपवर आलं. ते मस्त असं बुके आलेलं आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. तो पण नेहाला द्यायचा आहे. मला माहिती आहे नेहाची रिॲक्शन खूप मस्त येणार आहे, तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे ते गिफ्ट आहे जे आपल्याला नेहाला द्यायचं आहे. माझ्याकडून नाही, राहुलकडून असणार आहे गुरुपौर्णिमेचं. नेहा गुरु यायची त्यामुळं यस हो यास यास. तर आता ते असणार आहे. आपण घरी जाऊ, तुझी रिॲक्शन बघू आणि मग आपल्या जिगर फॅमिलीचं पण रिॲक्शन तुम्हाला याच्यामध्ये दाखवत. प्लस जे लोक मला आपल्या A7 फ्रँचाईजबद्दल विचारत होते की आम्हाला पण करायचं आहे, स्वतःचा बिझनेस करायचा, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर मी तुम्हाला सांगतो आत्ता ही खरी वेळ आहे. कारण कापड उद्योगामध्ये काय झालं आहे माहिती आहे का, 6 महिने मोकळे मिळालेत पूर्ण सीझनचे. त्यामध्ये पूर्ण आपली दिवाळी, सगळे सण आहेत, प्लस लग्न सराई वगैरे आहे. तर आम्ही आता खूप इंटरेस्टेड आहे की आता फ्रँचाईज बिझनेस जरा भारी होऊ शकतो. सो तुम्ही एकच काम करा, मी 2 नंबर देतो, त्याच्यावर तुमचं नाव, नंबर, लोकेशन पाठवा आणि आम्ही तुम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट करू आणि लवकरच तुमच्या इथं आपली A7ची फ्रँचाईज काढू. आम्ही तुमच्या इकडे येऊ. डोंट वरी. बाकी ब्लॉग बघत राहा. आता रिॲक्शन बघू आणि एन्जॉय करा आणि काळजी करू नका. लवकरच तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल A7 फ्रँचाईजसाठी. ठीक आहे, धन्यवाद. चला. हे केवढे, हे काय बापरे, खूप गिफ्ट घेतलेत नेहासाठी. गाईज केवढे गिफ्ट बापरे बापरे. काय हे हा लाईट लावा मला. काय बाबा तुम्ही मला गाऊन मध्येच घ्या. गाऊन चेंज झाला. इकडे या साईडला येतो लाईट मध्ये मस्त राहील. हे एका सबस्क्रायबरने आपल्याला पाठवलेलं आहे. तिचं नाव निकिता कळमकर तिचं नाव आहे. थँक्यू सो मच निकिता. बघ मग किती मस्त वाटवलंय, भारी ना. अजून एक जण ज्याने खाली बुके दिला होता त्यांनी त्याचं पण नाव होतं वाघमारे असं नाव होतं. तर थँक्यू ऋषी वाघमारे, थँक्यू. तुला पण थँक्यू सो मच. तुझा पण बुके आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एवढं प्रेम सपोर्ट दावत म्हणजे आम्हाला बोलायलाच नाही. सो थँक्यू सो मच. Thank you आता so मेन much. आपल्याला हे जे गिफ्ट आणलेलं आहे राहुलनी नेहासाठी अच्छा, गुरुपौर्णिमेचं, हे तू म्हणत होता का? गुरुपौर्णिमेचं गिफ्ट आणलेलं आहे. आता नेहाला कसं वाटतंय बघू आपण. या इकडे. काय ओपन कर. पॅन्ट अशी का झाली? वेट कम झालं. चांगलं होतं असं. माझी मम्मी दुसऱ्या गाऊन मध्ये बघा गाईज. गाऊन चेंज काय बाबा गाऊन चेंज. झोपायचं पण नाही का आता. नेमकं रात्रीच सकाळीच येतो तू माझ्या सकाळी उठली तरी गाऊन मध्ये असती, झोपता पण गाऊन मध्ये असती. अरे ओपन होतं का गिफ्ट? सॉरी गाईज. नेहा गुरु आहे राहुलची. सो गुरुपौर्णिमेला एकदम सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे. आता गिफ्ट तुम्हाला समजेल. गुरुपौर्णिमा आज. हो तू त्याची गुरु आहे. हो दोघं जण दादा. अरे कसं ठेवायचं ह्याला कात्री लागते. बरोबर. अरे आता तू काढ. कळलं का? घेतलं पण याच्यात अशी एक गोष्ट आहे जी नेहाला हवी होती खूप, जी ती राहुलला असं रँडमली बोलली होती एकदा की ते मला घ्यायचंय, मी जरा घेणार आहे पण थोडंसं जरा महाग आहे म्हणून मी थोड्या दिवसांनी घेणार आहे.
गुरुजी गुरुजी वा वा. म्हणजे अनबॉक्सिंग अच्छा अनबॉक्सिंग करून घे. काय म्हणलं काय नाही क्लिअर दिसतं ना. एकदम एकदम लय डेंजर. अरे निघत का नाही? पॅकिंग बघ पहिला. मला पण माहित नव्हतं, मला फक्त ते काय आहे ते माहिती होतं, पण एक्झॅक्ट कसं काय ते नव्हतं माहिती. होय 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 होय. अरे बापरे. मला पण दिलेलं आहे गिफ्ट, ते पण दाखवतो. इथं तर कोण बोलणार नाही, तुम्हाला माहिती आहे. आदित्य दादा कोणाला दिसत नाही, दाखवतो. तुम्ही फक्त माझ्यासाठी कमेंट करा, पण तुम्हाला माझं गिफ्ट दाखवतो. हे बघा, हे माझ्यासाठी मम्मा. हा कशावर? हे भारी आहे. जबरदस्त असं वॉच आम्हाला पण मिळालेलं आहे. थँक्यू. गिफ्ट तर भारी आहे, पण मला असं वाटत होतं की एवढा खर्च नव्हता करायला पाहिजे. ते त्याला तर मी मी ते हे आधीपासून सगळं माझं बोलून झालेलं आहे ऑलरेडी. काहीच हे मी दुपारी मी घेत पण नव्हतो. आमची खूप चिडचिड झाली माझी, स्पेशली मी खरं सांगतो, माझी खूप दुपारी चिडचिड झाली जेव्हा हे सगळं असं यांनी गेलं. हे लोक असं स्टोऱ्या टाकतात हॅपी गुरुपौर्णिमा वगैरे, आपल्याला असं बिलकुल आवडत नाही. काय गिफ्ट असला विषय आवडत नाही. दुपारी चिडचिड करून सगळं करून झालं, पण त्यांच्या मनाला थोडं बरं वाटावं म्हणून मी हा रात्रीचा प्लॅन केला की चल जाऊ दे, आता एवढं आणलं तर होऊन जाऊ दे. आता दुपारी थोडासा राडा झाला होता काय नरू. पण ठीक आहे, चला जाऊ द्या. काय हॅपी हॅपी. आता तुम्ही बघा सगळ्या रिॲक्शन्स. आता तुम्ही मेन रिॲक्शन बघा guys, बघत राहा ब्लॉग. तू बोल ना मग, थँक्स बोल. खूप मला आवडलं. अजून एका मुलांनी पण मम्मा खूप भारी दिलं होतं, ऋषी म्हणून खूपच होता खाली. आवडलंय मला. त्यांनी डायरेक्ट खाली पाहायचं ठेवलं होतं, हे समोर ठेवा. भारी होतं. खूपच आवडलं मला. थँक्यू सो मच. कुठे आले? बाळ पण कॅमेरामध्ये सो आता मेन रिॲक्शनचा ब्लॉग आपल्या जिगर फॅमिलीचा तुम्ही बघणार आहे. आपल्या आक्याची रिॲक्शन एकदम खतरनाक आहे, तुम्हाला मजा येणार आहे. आणि रोहितची पण जबरदस्त आहे. बघा 5 जूनचा व्हिडिओ बरं का. आणि त्याचं 100th सॉन्ग आज झालेलं आहे. 100वा सॉन्ग तो करतोय, त्यामुळे त्याला एक खूप छान गिफ्ट देणार आहे मी. 100 गाणं रिलीज झालंय. 100व गाणं म्हणजे 100व गाणं त्यांनी कम्प्लीट केलं आतापर्यंत. आणि त्याला एक मस्त सरप्राईज गिफ्ट देणार, फक्त मला कोणा समोर नाही द्यायचं म्हणून मी वाट बघितली जरा. हा तर असा पुढे जरा मस्त 100व गाणं तुझं. अभिनंदन. ते खाली घेतलं का? जर अरे पकड, मी एकदा क्रॉस व्हेरीफाय करतो. क्रॉस व्हेरीफाय करू दे. डोळे बंद कर. क्रॉस डोळे बंद कर. उघड असा माप पण टाकी ना डायरेक्ट ब्लॉग मध्ये पण दिसत. मध्ये मला लोक ओळखतात म्हणून तर मारत नाही. काय म्हणतो तर गाईज बसून आज मान आहे का? आज मान आहे का? अजून काय नाही करायचं. हा तर काय असं इकडून उघडा, इकडून असं नाही, असं उघडा माहिती तुम्हाला एकदम मस्त विषय होईल. हा असं उघडा. तुमच्यासाठी मस्त पहिली एक आपण छान नोट लिहिली आहे. कशी वाटते मला सांगा. मला वाचायचं असं असेल इथं वाचा एवढं. मला खूप जेन्युइनली फील झालं, मला भारी वाटलं. मला आता मी सांगू नाही शकत शब्द, तरी पण सांगायचं नव्हतं. मोमेंट आहे, तू बघशील 5 वर्ष 10 वर्षांनी परत येते. कसं वाटते? भारी वाटतंय मला. मी बोलल येत नव्हतं. बसून घे, बसून घे. तुझ्या 100 गिफ्ट आहे. हे मला पण जाम आवडलंय. नाही ठीक आहे, आम्हाला बाकी तू कट कर. ए, get नाही होईल तर vlog.
मुंह मीठा करो. गेलो. अरे वा 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 वा. आता जेवण झालं पण स्वीट विषय होऊन राहील. धन्यवाद. माझ्याला आविष्करण गिफ्ट आहे लवकरच कळेल. मी नंतर हे काय आलं? नको ते तसं करू नका. नाही भाई डेअरीला बोल. शर्ट खाली डेअरी ठेवणार भाई डेअरी ठेव बघा. गाईज आता तुम्हाला माहिती असेल, आता मी हा ब्लॉग काय घेतो तुम्हाला तर सांगितलं मी की आता 7 जूनला 3 महिने पूर्ण होतील आपल्या आग्याच्या लग्नाला. 3 मार्च एप्रिल मे जून 3 महिने. अरे तुलाच नाही माहिती का तुझ्या लग्न 3 कशी होतील? आधी सोबत होते 3 कशी होतील भाई? 3 मंथ अॅनिव्हर्सरी ब्रो. 3 मंथ अॅनिव्हर्सरी. हा बरोबर. एप्रिल मे जून. गाईज 7 बरोबर 7 जूनला आता त्याला 3 महिने कंप्लीट होतील. त्यामुळं हे कसं आमच्या क्लबमध्ये आपण प्रत्येकाला काही ना काहीतरी गिफ्ट देतो. तर मी आता एक आकासाठी मस्त गिफ्ट आणलेले जे त्याला 3 महिने कंप्लीट झालं त्याला कळेल की येस आदित्य यू आर राईट. भावा तुझ्यासाठी एक मस्त गिफ्ट आणले म्हणून मला पाहिजे होती की अस्मिता पण पाहिजे होती. पण ठीक आहे काय हरकत नाही, तू जाऊन शेअर करशील अस्मिताला की 3 महिने झाले. फक्त सांगायचं खरा रिव्ह्यू द्यायचा काय ब्लॉग मधून जाणार. हा ब्लॉग मध्ये ब्लॉग मधून देणार. Yes. ब्लॉग मध्ये द्यायचा खरं बघून 100%. खरा रिव्ह्यू द्यायचा. ठीक आहे 100%. पकड रे 1 मिनिट मी आणतो. चालू ठेव गाईज देखते रहो. मित्रांनो गिफ्ट म्हणजे काहीतरी खतरनाक. हा काय काय गिफ्ट म्हणजे काहीतरी खतरनाक अजून. एकदम मस्त दिलंय तुला. तुला आवडेल असं छान गिफ्ट आहे. फक्त मला रिव्ह्यू एकदम ऑनेस्ट पाहिजे की पण मी कसं इथं आहे. कॉलेज का? नाही इथंच खोलायचं. हा. इथं खोलायचं आणि review दोघांनी मिळून बघायचं द्यायचा. वाचायचं आणि मग तू रिव्ह्यू द्यायचा. मला आता ती नाही ना जाऊ दे ना. हा. इथं बस तू ठीक आहे. पॉस्चर मध्ये मस्त पैकी सिट. थोडीशी भीतीच वाटते. आणि भाऊ रिव्ह्यू करा पाहिजे. हा. शपथ घे शपथ काही झालं तरी काय झालं खरं बोलणार. थोडस कॉंग्रॅच्युलेशन 3 months anniversary. थँक्यू. ओपन करायचं त्यात इथनं. ओके वाचा. असं. लय गडक भाई, लय गडक. संपला विषय. पण मला लागली होती जाऊ भाई. कसं काय म्हणून ते झालं खेळ भाऊ. अभिनंदन. लय भारी. अरे वाह, बहुत खुशी का मौका है भाई इधर. आक्या काका. विषय आपला. काका काका, येऊ. लय भारी, लय भारी. कसं वाटतं तुला आता काका म्हणणार? 4 महिने तर झाले आता ऑलमोस्ट. अजून 5 महिने फक्त. मला आता काय कळलं रे असं ते पहिल्यांदा ना असं जरा. पण मला मी सांगू का, मला खरं अशी चाहूल लागली होती. कारण ते की model change केलं ना आपण, त्यामुळे- चेंज झालेलं मला थोडस वाटलं. मग मी अस्मिताला बोललो, म्हणलं बहुतेक पण ते सांगत नाहीत ना तेवढं टायमिंग पर्यंत बाहेर. नाही, आता पण शूट करते. हा का? हा. पण मुंह मीठा हो जाए. बाई, लय विषय भारी. आम्हाला अभिनंदन अभिनंदन आज- सगळ्यांना अभिनंदन. आज चीट डे गाईज. काय विषय नाही. अभिनंदन. थोडा निश्चित थोडा. लय भारी वाटलं. लय मजा आली. आता हे तुला आयुष्यभर लक्षात राहील. ये तो साला आरसीबी की विनिंग से ज्यादा का गिफ्ट है. अरे क्वालिटी क्वालिटी. लय भारी वाटलं बघ. अजून कुणाला सांगितलं नाही बरं हा. का? मग? ह्याला तुला माहिती अजून कुणाला सांगितलं नाही. मान आपला. केळं. ठीक आहे. कळले ना माझं कसं झालं की मी जर कोणाला फोन केला आणि म्हटलं मी येतोय मला भेटायचंय मला काहीतरी सांगायचंय किंवा मी असं काही केलं तर काहीतरी डाऊट ना प्रत्येकाला. म्हणजे असं काहीतरी होतं की आम्ही कुठं ना कुठं मध्ये भेटेलच आणि जसं जो भेटेल तसं त्याला डायरेक्ट हा. डिश. आता हे सगळ्यांचे बॉक्सेस आहेत का?
हॅलो